Dear student, in the part 2, we learn the factorization method. Factorization method. In this part 2, we take this example x square minus 5x plus 6. Here, the coefficient of x square is 1. आता आपण पाहू की त्याचं कोएफिशियंट म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट हा 1 पेक्षा मोठा असेल तर दॅट इज दिस इज ए मीन्स ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हियर a इज ग्रेटर दॅन 1. a इज ग्रेटर दॅन 1. हा उदाहरण पाहू. सारखेच आहे दोन्ही रीत, फक्त एक पहिली स्टेप इथं थोडंसं वेगळी नाही. ती याप्रमाणे की इथं ए इंटू सी करायचा आहे. म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट हा 1 पेक्षा मोठा आहे. इथे 1 पेक्षा मोठा नव्हता. आधीच्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही, हा डायरेक्ट आपण इथं 6चे फॅक्टर पाडले होते. दॅट इज 6 इक्वल टू 6 1 जार 6 अँड 2 3 जार 6. या प्रकारे इथं आपल्याला पाडायचं आहे. इथं सुद्धा कॉन्स्टंटचेच वेळ पाडायचे आहे, पण या कॉन्स्टंट सोबत आता कोण येणार आहे? Coefficient of square term, that is 10. So here 10 into 4, 10 into 4, it gives 40. Means 10 means A and 4 means C in this way. So 10 into 4 gives 40. This 10 and 4 itself the factor of 40 here. ही एक जोडी आपोआप तयार होते. ए गुणिले सी केलं तर येणाऱ्या संख्येचे ते आपोआप एक जोडी तयार होते, एक पेअर तयार होते, एक फॅक्टर पेअर तयार होते. आता आपण याचे दुसरे अवयव पाहून घेऊ की 2 into 20, 5 into 8, 5 into 8, these are the factors of 40. Again there is one factor pair is remain, that is 40 into 1. 40 into 1 gives 40. All these are the pair of फॅक्टर्स दॅट इज अवयव आहेत. ते या 40चे आपण अवयव पाडून घेतले. प्रत्येक वेळी असे पूर्ण अवयव पाडायची गरज नाही. जोपर्यंत आपला सराव होत नाही, आपल्या पाड्यानुसार आपण ते डायरेक्टही करता येईल, पण ते सराव, हे तुम्हाला सराव व्हावं कशा प्रकारे पाडता येतात म्हणून ते इथं सांगितलं आहे. तर आपण इथं डायरेक्ट 4चे अवयव नाही पाडले. का नाही पाडले? कारण स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 पेक्षा मोठा होता, म्हणून आपण त्या ची किंमत 1 पेक्षा मोठी होती. ची किंमत 1 पेक्षा मोठी होती, म्हणून ए आणि सी यांचा गुणाकार केला आणि मग त्या गुणाकाराचे आपण अवयव पाडले. इथं मात्र तसं केलं नाही, कारण एक्स स्क्वेअरचा सहगुणक किती होता? 1 होता, दॅट इज 1. आणि म्हणून आपण कॉन्स्टंटचे डायरेक्ट अवयव पाडले होते. इथं कॉन्स्टंटचे डायरेक्ट अवयव पाडता येणार नाही, कारण हा ए पेक्षा मोठा आहे. म्हणून आपण 10 into 4 40, 2 into 20, 5 into 8, 40 into 1 असे अवयव पाडले. आता प्रश्न आहे की या अवयवांची, या फॅक्टरची सबट्रॅक्शन म्हणजे एडिशन करायची की सबट्रॅक्शन करायचं, बेरीज करायची की वजाबाकी करायची, ते कशावरून ठरवते? इथं सांगितलं होतं की 6च्या अवयवांची आपण इथं बेरीज केली होती. का म्हणून बेरीज केली होती? कारण इथं कॉन्स्टंट काय होता? पॉझिटिव्ह होता. कॉन्स्टंट पॉझिटिव्ह होता. इथं कॉन्स्टंट काय आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असल्यामुळे या अवयवांमध्ये काय होणार आहे? सबट्रॅक्शन. काय होणार आहे? इथं सबट्रॅक्शन होणार आहे. आणि म्हणून सबट्रॅक्शन का म्हणून होत आहे? पुन्हा एकदा लक्षात घ्या, कारण कॉन्स्टंट हा निगेटिव्ह आहे. इथं कॉन्स्टंट पॉझिटिव्ह होता, म्हणून अवयवांची काय केली? बेरीज केली होती. अवयवांची काय केली होती? आपण बेरीज केली होती इथं अशा प्रकारे. तर इथं आता काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. 10 आणि 4ची वजाबाकी किती होणार आहे? 6. 6. 2 and 20, 18. 5 and 8, 3. 40 and 1, 39. काय आहे ते? वजाबाकी केलं. आपण अवयव पाडले त्याच वेळेस वजाबाकी करत आहोत. वजाबाकी का म्हणून होतं इथं पुन्हा लक्षात घ्या, कारण कॉन्स्टंट हा निगेटिव्ह आहे. जेव्हा कॉन्स्टंट निगेटिव्ह असेल तर अवयवांची वजाबाकी होते. आता यापैकी 6, 18, 3, 39 आपल्याला हे 4 जे पेअर ऑफ फॅक्टर्स आहेत, फॅक्टर्सचे जे पेअर आहेत त्यांच्या त्या पेअर जे आले त्यांची आपण वजाबाकी केली. यापैकी कोणती वजाबाकी आपण घ्यायची? तर ते कोण सांगते आपल्याला? मिडल टर्म. मिडल टर्ममध्ये इथं पहा तुम्ही,
मिडल टर्ममध्ये किती आहे तर +3 आहे. +3 आहे. तर आपल्याला 3चा फरक पाहिजे, म्हणजे वजाबाकी 3 आलेली पाहिजे. तर वजाबाकी 3 कुठं आली आहे? या इथं आली आहे. वजाबाकी 3 इथं आलेली आहे. 5 गुणिले 8, 5 8 40 आणि 5 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. म्हणजे आता हे बाकीचे आपण घेणार का? नाही. यापैकी कोणतेही अवयव आपण घेणार नाही. हे सगळे अवयव कॅन्सल झाले. सगळे अवयव तुमचे कॅन्सल झाले आहे तिथं. आणि आता आपण अवयव घेणार आहे 5 8 40, म्हणजे 5 and 8. 5 आणि 8 यामधील वजाबाकी किती येत आहे? 3 येत आहे. पण ही 3 आता वजाबाकी म्हटलं तर ते +3 पण येऊ शकते, -3 पण येऊ शकते. मग आपल्याला +3 पाहिजे की -3 पाहिजे? कोण सांगते? मिडल टर्म. तर त्याची +3 आपल्याला काय पाहिजे? तर +3 पाहिजे. मग +3 वजाबाकी येण्यासाठी वजाबाकी +3 पाहिजे, म्हणजे मोठी संख्या पॉझिटिव्ह राहील. तर मोठी संख्या कोणती आहे इथं? पॉझिटिव्ह. कोणती आहे मोठी संख्या? 8. तर 8च्या समोर आपण पॉझिटिव्ह चिन्ह देऊ आणि 5च्या समोर आपण निगेटिव्ह चिन्ह देऊ. म्हणजे आपण इथं स्प्लिट केला, मिडल टर्मचे 2 भाग केले इथं या मिडल टर्मचे. आणि या +3 सोबत कोएफिशिएंट किती आहे? व्हेरिएबल कोणता आहे? एक्स आहे. आणि म्हणून तो आपण इथं एक्स घेऊ. अशा प्रकारे आपण या +3चे 2 फॅक्टर पाडले इथं, म्हणजे त्याला स्प्लिट केला आपण की निगेटिव्ह 5x + 8x याप्रमाणे. हे असे आपण स्प्लिट केलं त्याला या प्रकारे स्प्लिट केलं. आणि आता स्क्वेअर टर्म दॅट इज 10x² and -4 = 0. So in this way we split the middle term in factorization method. We split up. How we split up? This is the technique here. Now here it is. From 3 terms in quadratic equation, 10x² + 3x - 4 = 0. हे 3 टर्म्स आहेत. त्या 3 टर्म्स पासून मिडल टर्म स्प्लिट अप केल्यामुळे, त्याचे 2 भाग केल्यामुळे आपल्याला इथे 4 टर्म्स मिळाल्या. या 4 टर्म्सपैकी आपल्याला 2-2 टर्म्सचे भाग तयार करायचे आहे. दिस इज 1, दिस इज 2. या प्रकारे आपण त्यांचे भाग पाडले. 10x², 5x, 8x - 4. आता इथून कॉमन काढायचं आहे. जसे इथं कॉमन काढले होते आपण. इथं तुम्हाला सांगितलं आहे, मागच्या व्हिडिओ बघाल तुम्ही, इथं सांगितलं आहे की कशा प्रकारे कॉमन काढायचं आहे. तर इथून आपण कॉमन कसं काढता? एक थोडक्यात सांगून देता की 10x² - 5x. 10x² - 5x. Just we factorize 10 here. It is very simple. 2 5s are 10. So here we write 2 × 5. 2 5s are 10. And x² means x × x. That is x × x. In this way we factorize 10x², 2 × 5 × x × x. Now we factorize 5x. It is simple. You see, itself they are in the form of factor, that is 5 × x. 5 × x. याप्रमाणे आपण आता याचे फॅक्टर हे झाले आणि 5x चे फॅक्टर हे झाले. अशा प्रकारे फॅक्टर पाडले. नाउ वी फाइंड द कॉमन. तर हियर कॉमन इज 5 x. These are the common. We write they are outside the bracket. Remaining terms, remaining we write inside the bracket. So what is common here? 5 × x, 5 × x, that is 5x. We write this 5x outside bracket, and in the bracket they are remaining. What are the remaining? 2 and x. 2 and x, that is 2 × x gives 2x. 2 × x gives 2x. Now look at here, complete term as a common we take outside. Complete term means what is remain here? You answer that nothing. म्हणजे इथं काहीच नाही. But no, there is a 1. How 1? Because this 5 we can write here 5 × 1. 5ला आपण 5 गुणिले 1 लिहू शकतो, कारण 5 1 5च होत आहे. आणि म्हणून जर आता 5 1 5 × 1 × x आहे, म्हणजेच आता इथं काय होणार आहे की 5x निघाला तर काय राहील? 1 राहील. आणि म्हणून आपण इथं -1 लिहित आहोत. अशा प्रकारे आपण कॉमन काढला इथून याकरिता की 5x × in bracket 2x - 1. So we write here 5x as a common
and inside the bracket 2x minus 1. 2x minus 1. And in the very similar manner, here x minus 2 is a common. We write this as it is. जसं त्या तसं लिहू शकता. जर तुम्ही बरोबर काढलं असेल तर पहिला कोण जो निघाला तोच तुमचा दुसरा कोण सुद्धा तयार होतो. दॅट इज 2x minus 1 इक्वल टू 0. काहीच नका करू, इथं काही गरज नाही. जर हा ब्रॅकेट बरोबर असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 2x minus 1. बट इथं आपण पाहिलं का डायरेक्ट आपण इथे x minus 2 लिहिला, इथे x minus 2 आला म्हणून इथे x minus 2 आला. पण x सोबत इथं कोण होता -3 म्हणून तो इथं लिहिला. पण इथं आता x सोबत इथं 2 आहे, पण इथं किती आहे 8. याचाच अर्थ तर एक याचा फॅक्टर कोणता तरी उरलेला आहे. इथं फॅक्टर नव्हता आणि म्हणून तो डायरेक्ट लिहिला. पण इथं किती गुणिला 2 म्हणजे 8, तर 2 चौक 8. म्हणून आपण इथं 2 चौक 8 दॅट इज 4. आणि हा चिन्ह जसंच्या तसं इथं निगेटिव्ह होता निगेटिव्ह लिहिला. इथं आपण कुठे गेला पॉझिटिव्ह होता पॉझिटिव्ह लिहित आहे. दिस इज पॉझिटिव्ह 4. याप्रमाणे आपण हे दोन इथं कॉमन काढलेले आहेत ब्रॅकेट. दिस इज दोन कंस इथं आपले कॉमन आहे. वी राईट दॅट हिअर 2x minus 1. 2x minus 1 in the bracket, and the second bracket is 5x plus 4. 5x plus 4. So this is 5x plus 4 equal to 0. In this way we got here the two factors for this, but between these two factors there is a multiplication. म्हणजे दोन कंसांचा गुणाकार 0 आहे. ज्याप्रमाणे दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे तर त्यापैकी कोणती तरी एक संख्या 0 आहे. पण ती संख्या कोणती आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून आपण इथं काय करू की 2x minus 1 इक्वल टू 0. एक तर या संख्येबरोबर 0 असेल की नाहीतर मग या संख्येबद्दल 0 असेल. तर दॅट इज 5x plus 4 इक्वल टू 0. अशा प्रकारे आता हे सबट्रॅक्शन अगदी सोपं आहे. आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? एक्सची किंमत काढायची. कशाची किंमत काढायची आहे? एक्सची किंमत काढायची आहे. तर एक्सची किंमत काढायची आहे. एक्सची किंमत काढायची आहे. पाहायचं थोडक्यात एक्सची किंमत काढायची आहे. मग एक्स सोबत कोण कोण आहे त्याला आपल्याला दूर करावं लागेल. एक्स सोबत कोण आहे? गुणिला 2 आहे. त्याच्यानंतर कोण आहे? -1 आहे. तर आपल्याला शेवटच्या याला दूर करायचं आहे. -1 केव्हा दूर होईल? जेव्हा त्याच्यात +1 मिळवायचे. हे मी रफकरिता करत आहे. याच्यात +1 मिळवायचे आपण. +1 आता लेफ्ट साईडला मिळवला तर लेफ्ट हँड राईट साईडला मिळवायचं. दॅट इज +1. आता -1 +1 कॅन्सल होते आणि इथं काय राहील फक्त 2x. काय राहील 2x इक्वल टू 0 + 1 1. 0 + 1 1. तर अशा प्रकारे 2x इक्वल टू 1. वी हॅव टू जस्ट फाइंड आउट दिस x काढायचा आहे. म्हणून -1 होता त्याला बाहेर काढला. त्याच्यानंतर आता x सोबत कोण आहे? 2 इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. तर 2 × x याचं कोणतं चिन्ह आहे? जसं इथं निगेटिव्ह 1 होता इथं काय आहे? मल्टिप्लिकेशन 2 × x. तर गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया काय झाली? भागाकार. गुणाकार एक्सला कितीचा होता? 2चा. म्हणून भागाकार कितीचा करायचा आपण? 2चा. डाव्या बाजूला केलं म्हणून उजव्या बाजूलाही करू आपण. अशा प्रकारे तर 2 × x/2. 2 गेट कॅन्सल हिअर. म्हणजे इथं काय राहील आता? x राहील इक्वल टू 1ला 2ने भाग जात नाही, 2ने 1ला भाग जात नाही. तर जशा तसं राहील. दॅट इज 1/2. सो दिस इज द आन्सर 1/2. विद्यार्थी इथं चुकतात. इथं प्लस मायनस आणि भागाकार गुणाकार काय करायचं? व्हेरी सिम्पल आहे. इथं -2 होता त्या बाजूला नेला +2 झाला आहे. ही एक आहे पद्धत किंवा अशी करता येते. हे रफ आहे सध्या तुम्हाला समजावं पडतं आणि ते डायरेक्ट लिहायला लागते या प्रकारे. तर +1 -1 आहे तर +1 करायचं. इकडेही +1 करायचं. याप्रमाणे इथे त्याचप्रमाणे करायचं. इथं काय आहे? +4 आहे तर -4 दोन्हीकडे -4. +4 -4 कॅन्सल हिअर. व्हॉट इज रिमेन हिअर? 5x. 5x इक्वल टू -4. 5x इक्वल टू -4 राहील इथं. अशा प्रकारे जस्ट
we here divide by 2, here divide by 5. इथं 5 ने डिवाइड करू तर काय राहील एक्स राहील. दोन्ही बाजूला 5 ने डिवाइड होईल. या प्रकारे आपण इथं एक्सची किंमत काढली, इथेही किंमत काढली. तर हे झालं सॉल्युशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. नाउ वी राईट हियर आन्सर solution. What is solution? In the curly bracket x equal to 1 by 2 and negative 4 by 5. या प्रकारे झालं. हा झालं एक उदाहरण. हा उदाहरण आपण आधीच्याच व्हिडिओचं आहे आणि दोन्ही कंबाईन थर्ड व्हिडिओमध्ये याच्याकरता केला आहे. तर या दोघांना कम्पेअर केलं आहे की जेव्हा एक्स स्क्वेअरचा सहगुणक 1 असेल तर कशा प्रकारे आणि एक्स स्क्वेअरचा सहगुणक 1 पेक्षा मोठा असेल तर कशा प्रकारे सोडवायचं. अशा प्रकारे हा तुमचं एक उदाहरण आहे. यावर परत एक उदाहरण आपण इथं पाहणार आहोत. तो आहे इथं 23वा उदाहरण आहे. 23वा उदाहरण आपण पाहणार आहोत. तेवीसवा उदाहरण इथं पाहणार आपण. तर 23वा उदाहरण कशा प्रकारे पाहून घ्यायचं. 23वा उदाहरण त्याच्यातलं एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू रूट 3 एक्स प्लस 6 इक्वल टू 0. हा एक उदाहरण आहे. त्याला पाहू आता आपण की कशा प्रकारे करता येईल. व्हेरी सिंपल. इथे आता एक्स स्क्वेअरचा सहगुणक किती आहे 1 आहे म्हणून ही पद्धत करायची नाही. व्हेरी सिंपल. याच्यात काय करायचं आता डायरेक्ट करायचं आहे. हा उदाहरण तसंच ठेवतो किंवा याला काढून घेतो याची गरज नाही. अशा प्रकारे सिंपल आहे. त्याच्यासारख्याच्या फक्त हा याच्याकरता घेतला की इथं स्क्वेअर रूट आहे ना. याचे अवयव कसे पाडायचे त्याची बेरीज कशी करायची हे सिंपल आहे. एक गोष्ट फक्त तुम्ही लक्षात घ्या की स्क्वेअर रूट ज्याचं वर्गमूळ निघत नाही त्याला आपण अपरिमेय संख्या म्हणतो आहे ना. इरॅशनल नंबर म्हणतो आपण त्याला. तर त्याचे अवयव पाडताना काही गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजे की स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3 टू दी पॉवर 2. म्हणजे एक्स गुणिला एक्स बरोबर एक्सचा वर्ग. त्याचप्रमाणे हे आहे. आता इथं वर्ग दिस इज स्क्वेअर रूट आहे ना. हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे दोन्ही कॅन्सल होऊन काय राहतील 3 राहतील. या प्रकारे काही जर आलं इथं तर पण हे लक्षात ठेवायचे. आणि दुसरी गोष्ट 3 स्क्वेअर रूट 3 आहे. आता 3 इंटू स्क्वेअर रूट 3 आहे. त्याला स्प्लिट करता येते कशा प्रकारे स्क्वेअर रूट 3 प्लस 2 स्क्वेअर रूट 3 या प्रकारे. म्हणजे इथे 1 आहे. वर्गमुळात 3 1 वेळा, वर्गमुळात 3 2 वेळा. म्हणजे एकूण किती वेळा 3 वेळा वर्गमुळात 3. अशा प्रकारे आपल्याला स्प्लिट करता येते. याचं असंही स्प्लिटिंग होऊ शकते काय निगेटिव्ह स्क्वेअर रूट 3 प्लस 4 इंटू 3 निगेटिव्ह स्क्वेअर रूट 1 वेळा, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट 4 वेळा. म्हणजे निगेटिव्ह 1 आणि पॉझिटिव्ह 4 पॉझिटिव्ह 3 अशा प्रकारे याला स्प्लिटअप करता येते. हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवायचं. या प्रकारे. तर हा उदाहरण पाहू आपण. हा उदाहरण पाहायचं काही नाही. त्याचप्रमाणे आपण परत एकदा 6चे अवयव पाडणार. 6चे डायरेक्ट अवयव पाडणार. ए इंटू सी नाही करणार कारण हा
1 आहे, याचा सहगुणक किती आहे 1 आहे. तर याच्यात 6चे अवयव पाडू आपण. 6 एक 6 आणि 2 तिरी 6 असे 3 अवयव पडले. अवयव पाडल्यानंतर आपल्याला विचार करायला लागते का त्या अवयवांची बेरीज करायची की वजाबाकी करायची. आणि हे कोण सांगते? त्या कॉन्स्टंटचं चिन्ह. त्या कॉन्स्टंटचं चिन्ह काय आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे काय होणार आहे? एडिशन होईल. काय होणार आहे? एडिशन होईल इथं. तर एडिशन करायचं त्यांच्या अवयवामध्ये. तो एडिशन किती आहे इथं? 7. इथे किती आहे? 5. तर किती आहे? 5. पण आपल्याला काही मिडल टर्ममध्ये तसं एकही एडिशन मिळत नाही. मग आपण काय करावं आता? इथं प्रश्न आहे. 3 स्क्वेअर रूट 3 आहे. मग आपल्याला काय करता येईल आता? याच्यापैकी कोणते अवयव घेता येतील? तर याच्यापैकी कोणते अवयव घेता येईल तो आता आपल्याला इथं विचार करायचा आहे. तर कशा प्रकारे करता येईल? जर आपण इथं यांना लिहिलं, ह्या 2ला 2 गुणिला वर्गमुळात 3. इथं तुम्हाला सांगितलं का वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3 केलं तर 3 येते. इथं आपण वर्गमुळात 3 केलं आहे. कशा प्रकारे आले आता हे? 3 पासून आपल्याला वर्गमुळात 3 कसं लिहिलं? कारण आपण x इंटू x करतो तर काय होते? x स्क्वेअर होते. x इंटू x म्हणजे काय होते? x स्क्वेअर होते. तिथं 1 इथं 1 घातांकाची बेरीज होते. आता आपल्याला वर्गमुळात 3 म्हणजे काय होते? वर्गमुळात 3 म्हणजे 3चा घातांक 1/2. इथं घातांक किती आहे? 1 1 आहे. इथं घातांक किती झाला? 1/2. स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. हे आपण चिन्हाच्या रूपात लिहिलं या संख्येला. म्हणजे या वर्गमुळाला हा जो घातांक 1/2 त्याला आपल्याला या स्वरूपात चिन्हाच्या रूपात लिहिलं. आता आपल्याजवळ अशा किती आहेत? स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3. स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3. याला कसं लिहिता येते? या प्रकारे की 3 टू दी पॉवर 1/2 इंटू 3 टू दी पॉवर 1/2. म्हणजे चिन्हाच्या रूपात लिहिलं, हे घातांकाच्या रूपात लिहिलं. आता गुणाकार करताना बेस जर समान असेल, पाया समान असेल तर घातांकाची काय होते? बेरीज. इथं सुद्धा बेरीज होईल घातांकाची. बघा इथं 3 इंटू 1/2 प्लस 1/2 1/2 प्लस 1/2. आता 1/2 मीन्स व्हॉट? 1/2 म्हणजे काय? अर्धा. हा अर्धा, हा अर्धा. दोघांची काय झाली? बेरीज. अर्धा ना अर्धा किती होते? 1. बरोबर किती होईल? 3चा घातांक 1. 3चा घातांक 1. हाफ अँड हाफ प्लस हाफ. दिस इज 1. 3चा घातांक 1 म्हणजे किती? 3. आलं? अशा प्रकारे आपण वर्गमुळात 3 गुणिला वर्ग म्हणजे 3ला आपण कोणत्या स्वरूपात लिहू शकतो? वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3. आणि म्हणून या 3ला आपण वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3 लिहिलं. झालं आता याचे 2 अवयव झाले आपल्याला. 2 स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3. इथं वर्गमुळात 3 किती वेळा आहे? 2 वेळा. इथं वर्गमुळात 3 किती वेळा आहे? 1 वेळा. झालं? अशा प्रकारे आपण याचे अवयव पाडले. आता बघा या दोघांची जर बेरीज केली आपण, दॅट इज 2 स्क्वेअर रूट 3 अँड दिस इज 1 स्क्वेअर रूट 3. या दोघांची आपण काय केलं? एडिशन केलं. इथं या दोघांचं एडिशन केलं आपण तर किती होणार आहे? एडिशन वर्गमुळात 3. जसं x ज्याप्रमाणे राहत होता तसं इथं स्क्वेअर रूट 3 तसंच राहील. आणि त्याच्या बाहेर जे अंक आहेत 2 अधिक 3 बरोबर किती झालं? 3. म्हणजे बघा तर 3 स्क्वेअर रूट 3. पण हे एडिशन कसं पाहिजे? त्याला निगेटिव्ह पाहिजे. एडिशन कसं पाहिजे? त्याला निगेटिव्ह पाहिजे. आणि बेरीज केव्हा निगेटिव्ह येते? बेरीज निगेटिव्ह येईल तुमची. केव्हा येणार आहे बेरीज निगेटिव्ह? की दोन्ही चिन्ह बेरीज केव्हा होते? दोन्ही चिन्ह सारखे असेल तर. आणि बेरजेला चिन्ह आहे निगेटिव्ह म्हणून इथं -2 -1 अशा प्रकारे आपण त्याला स्प्लिट केलं आहे. आणि हा तुमचा x याप्रमाणे त्याचे 2 भाग झाले आहेत की -2 रूट 3x -1 रूट 3x याप्रमाणे याचे 2 भाग झाले. आणि कॉन्स्टंट जसे तर तसं कॉन्स्टंटमध्ये तुम्ही हे लिहू शकता. -2 इंटू 3 हे -2 इंटू रूट 3 -1 इंटू रूट 3 लिहू शकता इथं. किंवा मग हा साही लिहिला तरी चालते. अशा प्रकारे. आणि दिस इज स्क्वेअर टर्म. अशा प्रकारे आपण याला स्प्लिट केलं. आपल्याला हे मिळालं आहे यापासून.
आहे. पुन्हा तुम्हाला सांगितलं का आता आपल्याला किती टर्म मिळाले, 4 टर्म मिळाले. हे 4 टर्म ते कोणते आहेत, त्यापैकी हे 2 आणि हे 2. परत इथून आपण कॉमन काढू. आता इथं कॉमन काढायला काय, इथून अंक तर निघणार नाही कारण इथं अंक नाही, हा सहागुणक 1 आहे म्हणून काय करत नाही, फक्त x कॉमन निघेल. तो x आपण इथं कॉमन काढला तर इथं काय राहील, इथं एक x राहील, हा एक बाहेर निघाला म्हणून इथं निगेटिव्ह 2√3 आहे. तुम्हाला आधीच सांगितलं की हा कंस जर बरोबर काढला असेल तर सेकंड ब्रॅकेट सुद्धा त्याच अगदी सिमिलर येईल. म्हणून इथून कॉमन काढायची गरज नाही, डायरेक्टली या x निगेटिव्ह 2√3 या प्रकारे इक्वल टू 0. नाउ वी फाइंड द कोएफिशिएंट हियर, x वी राइट हियर. तर या x सोबत इथं कोण आहे, निगेटिव्ह 1√3. 1 लिहिणार नाही, डायरेक्ट आपण इथं 3 लिहिणार आहोत, तर निगेटिव्ह √3. अशा प्रकारे आपल्याला इथं 2 ब्रॅकेट आपल्याला इथं कॉमन मिळाले आहेत. दिस इज 2 ब्रॅकेट. वी राईट द फर्स्ट ब्रॅकेट हियर x minus 2√3 and the second bracket x minus √3 equal to 0. या प्रकारे आपण हे लिहिलेलं आहे 2. आता अशा प्रकारे 2 ब्रॅकेट निघाला आहे. पुन्हा अजून का 2 संख्यांचा गुणाकार 0 आहे, याच्यात अर्थ त्यापैकी एक कोणती तरी संख्या 0 आहे, आपल्याला ती माहीत नाही. म्हणून आपण दोघांना लिहिणार x minus 2√3 equal to 0 and x minus √3 equal to 0. हा 1 आपण इथे कॅन्सल केला कारण 1ला कोणत्याही संख्येने गुणले तर ती संख्या राहते, म्हणून हा 1 आपण इथून काढून टाकला. तर अशा प्रकारे x minus 2√3 equal to 0, x minus √3 equal to 0. Just we have to find out the x and that's why x आपल्याला x काढायचा आहे. या बाजूला लेफ्ट साईडला x ठेवायचा आहे, तर लेफ्ट त्याच्यासोबत कोण आहे, निगेटिव्ह 2√3. निगेटिव्ह 2√3 आहे म्हणून आपण पॉझिटिव्ह √3 आपण याच्यात जर मिळवलं, पॉझिटिव्ह 2√3, तर आपल्याला दोन्हीकडे मिळवावं लागेल पॉझिटिव्ह √3. दिस इज रफ, नॉट ॲक्च्युअल स्टेप. सो हे कॅन्सल होऊन जाईल. तर इथं काय राहील, x बरोबर, इथं हा कॅन्सल झाला आणि इथं 0 अधिक 2 वर्गमुळात 3, तो किती येणार आहे, 2 वर्गमुळात 3. इन दिस वे वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ x. सिमिलर वे हियर वी राईट दिस इज निगेटिव्ह 3. तर फॉर कॅन्सलेशन वी राईट positive square root 3. Again we add here positive square root 3. So negative square root 3, positive square root 3 cancel. What is remain here, only x. It's a x, right? And this is positive √3. In this way we calculate here x equal to 2√3, x equal to √3. So this is the solution. Now this solution you have to write in curly bracket. In curly bracket. This is the curly bracket. That is Mahirupi comes. So √3 to √3. So here square root 3 and 2 square root 3 in this way. So no doubt, simple. Only here we have to focus on this square root 3. So this is very important. How we split up this, how we write the number in another form, but there is no change in the value because we write 2 गुणिले 3 आपण लिहिले, 2 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3. याचा अर्थ किंमत बदलली नाही, यांचा गुणाकार पण 6च येणार आहे ना, यांचाही गुणाकार 6च येणार, कारण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे किती होते, 3च होते. तर या दोघांचा गुणाकार 3 झाला आणि 3 दुणे 6. किंमत बदलली नाही, त्याची आपण स्ट्रक्चर बदललं, त्याची रचना बदलली, त्याला रिफॉर्म केलं आपण इथं अशा प्रकारे. तर हा झाला तुमचा 2.3 जो फॅक्टरायझेशन मेथडने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन काढणार होतो.